जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचे कमेंट असतील, तुमचे मेसेज असतील आणि तुमचे जे काही कमेंट असतील त्याच्यावरती पूर्ण रिप्लाय देण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या। तर फायनली आता आपण बघून घेणार आहे मित्रांनो का 8वीचा गणिताचा पॅटचा पेपर कसा असणार आहे याच्या संदर्भात आपण पूर्णपणे चर्चा करणार आहे। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का बोर्डाने सांगितल्याप्रमाणे दिलेले डेमो व्हिडिओ दिलेले त्यांनी डेमो प्रश्नपत्रिका यांचा आढावा घेऊन त्यांच्या वेबसाईटवरतून प्रश्नपत्रिका डाउनलोड करून त्याला एक शॉर्टकट मध्ये एक क्वेश्चन पेपर तयार केली। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पूर्णपणे 100% असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहे। आय होप यू अंडरस्टँड। सर्वांना मराठीचा पेपर चांगला गेला असेल। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी फटाफट सबस्क्राईब करून घ्या। लक्षात घ्या मला नुसते फोन करते मेसेज करते सर व्हिडिओ येत नाही, सबस्क्राईब केले का भाऊ? नाही केलं ना, मग कसं काय येईल? सबस्क्राईब करा, कमेंट करा, हाईपचं बटन दाबा, हाईपवरती स्कोर कार्ड तो घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळणार आहे। ओके चलो व्हिडिओ सुरुवात करते। बघा काय आता विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला प्रश्न, खालील दिलेले उदाहरणे सोडा। तुम्हाला उदाहरणं सोडायची। मग आता उदाहरणं सोडून तुम्हाला काय सांगितले पहिल्यांदा का संख्या अक्षरात लिहा। कुठे लिहा? संख्या अक्षरामध्ये लिहा। मग आता काय संख्या बघा 4,43,999 काय संख्या दिली? 4,43,499 ही संख्या आपल्याला दिली, बरोबर आहे। तुम्हाला फक्त अक्षरामध्ये लिहायचे। पुढे बघा 3,69,517 ही संख्या तुम्हाला अंकात लिहा। आता ही तुम्हाला अक्षरात दिली, तुम्हाला काय करायचे? अंकात लिहायचे। अंकामध्ये अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला 1 किंवा 2 मार्क जो काय असेल तो तुम्हाला फ्री मध्ये भेटणार। ओके नेक्स्ट बघा विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म। मी 10 वेळा तुम्हाला सांगितले, बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगत आलोय का हा फॉर्म जो हा उत्तर आहे किंवा जो प्रश्नाचा फॉर्मॅट आहे हा नेहमीच विचारला जातो, म्हणून विस्तारित फॉर्म वरती कधी लक्ष द्या। मग काय विचारले बघा 3,78,518 3,78,518 चे विस्तारित रूप लिहा। मग आता याच्यामध्ये 3 लाख, मग 3च्या ह्या साईडला राईट साईडला किती शून्य आहे बघा मित्रांनो? तर 1 2 सॉरी किती अंक आहे मोजा? 1 2 3 4 5 म्हणून इथं 5 शून्य दिले का? बस। नंतर 3च्या बाजूला कोणता अंक आहे? 7 अंक आहे। 7च्या बाजूला किती अंक आहे? 4। 8च्या बाजूला किती अंक आहे? 3। मग असे बाजूला शून्य द्यायचे। 5च्या बाजूला बघा बरं किती अंक आहे मित्रांनो? इथं 2 अंक आहे म्हणून इथं किती करणार आपण? 2 शून्य देणार। आणि 1च्या बाजूला एकच अंक आहे 8 म्हणून 1 शून्य आणि शेवटी 8 तसाच ठेवा। ठीक आहे फायनली याला म्हणतात विस्तारित रूप द्या। पुढे बघा एका घराच्या नळ जोडणीसाठी 9,875 रुपये आणि वीज जोडणीसाठी 8,965 रुपये खर्च झाला। तर एकूण किती खर्च झाला? मग घरामध्ये काहीतरी काम असेल, नवीन रूम घेतला असेल, नवीन रूम शिफ्टिंग चालू असेल, मग काय असेल ते? आता समजा नळ जोडणीसाठी म्हणजे काय करायचं तुम्हाला? तिथं बाबा नळ जोडणीसाठी तुम्हाला नवीन कनेक्शन असेल पाईपचं, त्याला खर्च केला तेवढा। आणि वीज जोडणीला म्हणजे वीज म्हणजे काय? मीटर असेल, वायरी असेल, काय इन्व्हर्टर असेल, काय सगळे एकत्र टाकून मग त्यांचे दिले। मग एकूण खर्च मग काम करा, दोघांची बेरीज करा। मग 9,875 अधिक 8,965 आपल्याला उत्तर भेटणार विद्यार्थी मित्रांनो 19,840 याचा आपल्याला योग्य उत्तर भेटणार आहे। ठीक आहे पुढे बघा एका कंपनीचे पहिल्या वर्षी 6,257 व दुसऱ्या वर्षी 8,216 सोलर पॅनल तयार केले, तर त्या कंपनीने दुसऱ्या वर्षी सोलर पॅनल पहिल्या वर्षापेक्षा कितीने जास्त केले? काय केले? पहिल्या वर्षापेक्षा कितीने जास्त केले हे तुम्हाला काय करायचे? तर आपल्याला उत्तर काढायचे। ठीक आहे ना। मग पहिलं वर्ष बघा मित्रांनो किती आहे? 6,257। सेकंड वर्ष किती? 8,216 दिले। मग आता वर्षांनी सांगितले तुम्हाला, फरक सांगितलाय, मग काम करा मोठ्यातून लहान संख्या वजा करा। मग 8,216 मधून लक्षात घ्या 6,257 वजा केल्यावर आपल्याला उत्तर भेटणार आहे 1,959 आणि म्हणजेच लक्षात घ्या का दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा 1,959 म्हणजे 1959 ने जास्त सोलर पॅनल तयार केले। चला पुढे बघा एका सायकलची किंमत 6,409 रुपये, तर अशा 15 सायकलची किंमत किती? मग आता काम करायचे तुम्हाला 15 सायकलची किंमत काढायची ना तुम्हाला। एकाची किंमत किती आहे? 6,409 आहे। एकाची किंमत 6,409 मग 6,409 गुणिले 15 करा, तुम्हाला उत्तर भेटून जाणार विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे काय? 96,135 रुपये म्हणजे 15 सायकलची एकूण किंमत झाली 96,135 रुपये। पुढे बघा प्रत्येक वहीत 96 पाने याप्रमाणे 3,360 पाने वापरून किती वह्या तयार होतील बघा। ठीक आहे ना। अशा प्रकारे तुम्हाला दिले म्हणजे काय का एका वहीमध्ये 96 पाने असतात। किती असतात? एका वहीमध्ये 96। आता तुम्ही जर गेले दुकानात गेले, तुम्हाला वही घ्या सांगितले, तुम्ही काय म्हणणार? काका मामा कोण XYZ असेल झेब्रा, त्याला तुम्ही काय म्हणणार का दादा मला
100 पाणी माहिती आहे, पण ऍक्च्युली 100 पाणी असतात का त्याच्यामध्ये? 100 पाणी नसतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे. पण समजा त्या वहीला जर बनवण्यासाठी 96 पाणी लागले, एका वहीसाठी 96 पाणी लागले, तर एकूण 3360 पान आहे, तर एकूण किती वह्या तयार होतील? मग सरळ काम करायचं, 3360 ला काय करायचं? 96 ने भाग द्यायचा, भाग दिल्यानंतर उत्तर आपल्याला भेटणार आहे 35 भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला का 3360 पानांमधून किंवा 3360 पानांचा उपयोग करून एकूण 35 वह्या तयार होते. ठीक आहे, हे त्याचं झालं मित्रांनो फायनली एकदम राईट आन्सर. पुढे बघा, आकृतीत रेषा दिलेली तुम्हाला, समजा एक आकृती दिली असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? संलग्न कोणाची जोडी आणि पूरक कोणाची तुम्हाला जोडी काढायची. संलग्न कोण, आता तुम्हाला जेव्हा आकृती समोर तेव्हा तुम्हाला कळलं ऍडजेसेंट अँगल. पूरक म्हणजे काय? सप्लिमेंटरी अँगल. मग काय समजा अँगल? आरपीएस अँगल, आरपीक्यू. त्याच्यानंतर पूरक कोणते? तर अँगल एसपीक्यू म्हणजे एसपीक्यू आणि कोण क्यूपीएस. हे झाले तुमचे पूरक कोणांच्या जोड्या. एक एक लिहिलं तरी चालते. पुढे बघा, 115 मापाच्या कोणाच्या पूरक कोणाचे माप काढा. नेहमी लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तर पूरक कोणाच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणून एक जो अँगल काढायचे तुम्हाला त्याला एक्स कन्सिडर करा आणि जो पहिला दिला त्याला 115 घ्या. म्हणून एक्स अधिक 115 बरोबर 180. एक्सची किंमत तुम्हाला काढायची. हा 115 इकडे अधिक इकडे गेलो काय होईल? वजा होईल. 180 वजा 115 म्हणून एक्सची किंमत तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या 65. किती भेटणार आहे? 65. 180 मधून 115 गेले तर तुम्हाला किती भेटणार आहे? 65 अंश तुमचं उत्तर असणार. म्हणजे दुसऱ्या पूरक कोणाचं माप झालं 65 अंश. नेक्स्ट बघा, आकृतीत रेषा वगैरे तुम्हाला दिली असेल, याच्यावरून तुम्हाला काय करायचं? एएचके ची किंमत काढायची. मग आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आकृतीत लक्ष देणार तर तेव्हा तुम्हाला समजेल का एएचजी आणि बीएचके काय असणार आहे? तर ऑपोजिट अँगल म्हणजे काय? विरुद्ध कोण असणार आहे. ती लक्षात घ्या, हे काय असणार? विरुद्ध कोण असणार आहे. मग विरुद्ध कोण जर एएचजी 52 तर बीएचके किती येणार? अल्सो 52 येणार. नंतर एएचके ची किंमत तुम्हाला काढायची. एएचके ची किंमत तुम्हाला काढायची. मग 90 वजा एएचजी घ्यायचं. 90 वजा 52 ची किंमत तुम्हाला भेटणार आहे फायनली 48 अंश. किती भेटणार आहे? 48 अंश भेटणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, आपला फायदा होतोय, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काही नुसते व्हिडिओ पाहते पण सबस्क्राईब करत नाही आणि नंतर म्हणते मेसेज करताय, फोन करताय, कमेंट करताय, सर व्हिडिओच नाही आला. भाऊ सबस्क्राईब कर. हाईपचं बटन दाबू नको. कमेंट मध्ये हाईप नको टाईप करू. कमेंट मध्ये जा, कमेंटच्या बाजूला एक ऑप्शन येतो तिथं हाईपचं, त्याच्यावर जाऊन क्लिक करा. त्याच्यावरती 380 काहीतरी 400 स्कोअर भेटेल, तो घ्या. ठीक आहे ना, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ दिसेल. ते जर नाही केलं तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. मला विनाकारण त्रास देऊ नका मित्रांनो. ठीक आहे, पुढे बघा, अचूक पर्याय निवडा. काय दिले? -5 गुणिले -4. वजा वजा अधिक, वजा वजा काय होतो? अधिक. अधिक वजा वजा, पण दोन्ही वजा दिले म्हणून वजा वजाचा गुणाकार काय होतो? अधिक होतो. 5 × 20 म्हणून पर्याय क्रमांक 2 ही आपलं योग्य उत्तर असणार. नेक्स्ट बघा, 18 भागिले -2. पुन्हा अधिक वजा वजा, 2 आणि 18 ला भाग दिला 92, 18 एक वजा चिन्ह म्हणून वजा देऊन टाका. तुमचं उत्तर तयार आहे. पर्याय क्रमांक 3 -9. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर तयार आहे. ते म्हणजेच काय? -9. पुढे बघा, -7 गुणिले 4. -7 गुणिले 4, 7 चोक 28, पण 7 ला वजा आहे आणि 4 ला अधिक आहे. अधिक वजा वजा म्हणून 28. किती? -28. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं एकदम अॅक्युरेटली आन्सर मित्रांनो दिसतंय. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, खालील राशींचे अवयव पाडा. एकदम सिंपल फॉर्म्युला, तुम्हाला फॉर्म्युला टाईप मध्ये तुम्हाला तयार करायचे. काय करणार तुम्ही आता? 9a³ दिलाय, ए चा घन दिलाय, बी चा वर्ग, सी दिलाय, अधिक 27a बी चा घन आणि सी चा वर्ग. आता 9 म्हणजे काय? 3 चा वर्ग. मग बाकीचं ए चा घन, बी चा वर्ग, सी तसंच ठेवा. 27 म्हणजे काय? 3 चा घन, तसंच ठेवा त्याला. आणि काय करा? ए बी चा घन, सी चा वर्ग. आणि पुन्हा याच्यामधून जर तुम्ही 3a जर कॉमन घेतला तरी चालेल, नाही घेतलं तरी चालतं, काय अडचण नाही. पुढे बघा, 9x वर्ग वजा 49 y चा वर्ग. 9x म्हणजे काय? कशाचा वर्ग? 3 चा वर्ग, बरोबर आहे. 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग. 49 दिले, वजा 49 म्हणजे 7 चा वर्ग 49 आणि y चा वर्ग y वर्ग. म्हणून याचं उत्तर असणार आहे 3x चा वर्ग वजा 7y चा वर्ग. हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, m वर्ग वजा 1/36 दिले. तर हे m वर्ग म्हणजे काय? लक्षात घ्या, तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसऱ्या कंसात a वर्ग वजा b वर्ग, बरोबर आहे. मग काय? आता m वर्ग दिलाय म्हणजे काय? m वजा 1/6 चा वर्ग, बरोबर आहे. m वजा 1/6 चा वर्ग हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चेक करून घ्या तुम्ही. तुम्हाला डाऊट तुम्ही सोडून घ्या, काय अडचण नाही. फक्त मी प्रश्न दाखवायचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट बघा, दिलेल्या घनाची बाजू तुम्हाला 3.7 दिली, सेमी येतं. त्याची तुम्हाला एकूण पृष्ठफळ काढायचं. घनाचं पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे रे? 6 गुणिले बाजूचा वर्ग.
6 गुणिले बाजूचा वर्ग, मग 6 गुणिले 3 7चा वर्ग करा, तुम्हाला उत्तर भेटणार आहे 82.14. किती भेटणार आहे? 82.14 हे तुम्हाला त्याचं फायनली उत्तर भेटणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे एकूण पृष्ठफळ मी 2 वेळा सोडून घेत होतो, काय अडचण नाही. बघा खालील दिलेल्या मापानुसार तुम्हाला काय करायचं, पेटीच्या मापावरून तुम्हाला पेटीचे पृष्ठफळ काढायचे. पेटीचे पृष्ठफळ तुम्हाला सूत्र दिले 2 गुणिले एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच. इथं काय येणार? तुमचं उत्तर बीएच येणार. मग पुढे बघा इथं काय येणार? इथं 3.6 येणार. आणि फायनली विद्यार्थी मित्रांनो, पेटीचं चौरस मीटर किती लागणार तुम्हाला? 14.42 सॉरी 52 14.52 52 नाही 52 त्याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे ना? समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. हळूहळू व्हिडिओ फास्ट होत असेल तर थोडं स्लो करा, थोडंसं थांबून घ्या, थोडं थोडं पाहून घ्या, मध्ये ज्या अर्थाने स्किप करा, पण पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ थांबवा, नाहीतर नुसतं पळू नका. ठीक आहे ना? स्किप करू नका, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला, जे विद्यार्थी आता इथपर्यंत व्हिडिओ बघत आले ना, 100% सांगतो त्यांना चांगल्यापैकी मार्क मिळणार आहे. एकदम 90च्या आसपास, म्हणजे 90% वर त्यांना मार्क मिळणार आहे. ठीक आहे ना? 40 45 असं चांगले त्याला मार्क मिळतील. पुढे बघा मधुरा व अनघाने काय केलं, त्यांची गुंतवणूक करून घेतलेली तुम्हाला. ठीक आहे ना? मग त्यांना एक स्टॉल टाकला आणि त्याला आठवड्यामध्ये 2200चा म्हणजे 2200चा तोटा झाला. त्याला किती तोटा झाला तुम्हाला काढायचा. आता याचं गुणोत्तर काढून घ्या. मधुराची किंमत काढा, म्हणजे प्रिन्सिपल त्याचा दिलाय 42,000, अनघाचा दिलाय 35,000. यांचा रेशिओ काढून घ्या. 3 3 शून्य कट झाले, 42 35 उरला, पुन्हा 7. ठीक आहे ना? पुन्हा काय करा, या दोघांचा रेशिओ काढून घ्या. काय करा, पुन्हा एकदा रेशिओ काढून घ्या. ठीक आहे ना? रेशिओ काढल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, याच्या पुन्हा एकदा याच्या किमती भेटणार आहे. ठीक आहे ना? इथं थोडीशी मिस्टेक झाली. ठीक आहे ना? लक्षात घ्या, इथं थोडीशी मिस्टेक. 7 सकून 42 आणि 7 5 35, म्हणजे इथं तुम्हाला रेशिओ भेटणार आहे 6-5 रेषा भेटणार आहे. किती भेटणार आहे? 6-5 रेषा भेटणार आहे. मग यांची जर इथं खाली बेरीज केली तर तुम्हाला 12 ऐवजी 11 येईल. थोडी समजून घ्या, इट्स फाईन, होत असतं कधी कधी. ठीक आहे ना? मग इथं तुम्हाला उत्तर येईल मित्रांनो, लक्षात घ्या, इथं 11 येईल, 11 दुने 22 येईल, म्हणजे याचं उत्तर असणार इथं 200. किती असणार? इथं 200 असणार आहे. मग 200 गुणिले 7 करा आणि 200 गुणिले 5 करा, तुम्हाला याचं उत्तर भेटणार. लक्षात घ्या, इथं x ची किंमत येणार आहे 200. किती येणार आहे? 200 येणार आहे. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, अजय विजय संजय यांना एका व्यवसायात नफा झाला, तर त्यांनी नफा 81,000. ठीक आहे ना? नफा झाला तर त्यांनी तो 2-3 3-4 या वाटून घेतला. त्यापैकी प्रत्येकाने 6% रक्कम वाटून घेतली. तर यांचा रेशो दिलाय 2-3 4 दिलाय. ठीक आहे ना? मग x घेऊन टाका, 2x अधिक 3x अधिक 4x बरोबर किती दिला? 81 दिलाय तुम्हाला, 81,000. मग काम करा, x ची किंमत काढा. मग हे 2x अधिक 3x अधिक 4x किती झाले? 3 आणि 2 5 बरोबर, 5 आणि 4 9 झाले. मग 9x बरोबर 81,000. मग x ची किंमत, हा 9 इकडे गुणाकारात तिकडे गेलं काय भागाकारात जाईल. मग 81,000 भागिले 9, x ची किंमत तुम्हाला भेटली 9,000. किती भेटली? 9,000. मग अजयचं काढून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही तेच करून घ्या. समजा अजयचं तुम्हाला काढायचं ना, लक्षात घ्या, तर 2 गुणिले, लक्षात घ्या काय दिले, 2 गुणिले त्या फायदा किती झाला तो 9,000 आणि गुणिले टक्के दिले 6% म्हणून भागिले 100. मग 100चे 2 शून्य कट झाले, 90 गुणिले 2 आणि गुणिले 6. ठीक आहे ना? 90 गुणिले 180 आणि 180 गुणिले 6 आणि 180 दिले. मग 18 सक 108 आणि वरचा 0, म्हणजे अजयचा एकूण जो खर्च असेल किंवा त्यांनी जी रक्कम दिली ती असणार 1080. असं तुम्ही प्रत्येकाचं पुढं काढायचं. ठीक आहे ना? हाच फॉर्म्युला वापरा, प्रत्येकाचं तुम्ही पुढं काढून घ्या, काय अडचण नाही. नेक्स्ट बघा, दिलेल्या मापावरून त्रिकोण रचना तयार करा. काय करा? दिलेल्या मापावरून तुम्ही त्रिकोण रचना तयार करा. मग आता त्रिकोण रचना तयार करायची, एक नॉर्मली तुम्ही त्रिकोण काढायचे बरोबर आहे. इतका सेमीचा पाया घ्या, 120 अँगल घ्या, बाकीचा त्याला 35चा तुम्ही अँगल तयार करून घ्या. ठीक आहे ना? सिंपल अँगल हा तयार करून घ्या, काय अडचण नाही. चला नेक्स्ट बघा, पुढे बघा मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला त्रिकोण काढायला आलाय. चं लांबी दिले 6.3 सेंटीमीटर. त्याच्यानंतर माप कोण चं दिले तुम्हाला, LM दिलं तुम्हाला 40 आणि ML दिलं तुम्हाला 6.8. तुम्हाला फक्त काढून घ्यायचे. ठीक आहे? चला त्रिकोण काढून घ्या, प्रॅक्टिस करा, काय अडचण नाही. प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला पूर्ण दिसतो. आता पुढे बघा, पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. ठीक आहे ना? काय करा? वजा करा. दिले 6a वर्ग अधिक 16b वजा 23b वर्ग 14b वर्ग वजा 9ab आणि 18a चा वर्ग बरोबर आहे. याच्यामधून याला काय करायचं? वजा करायचं. या सगळ्यांनी वजाने याला काय करा? गुणून घ्या. मग इथं सगळ्यांनी याला गुणून घेतलं तर वजा 14ab होईल, सॉरी 14b वर्ग होईल. नंतर पुन्हा वजा वजा इकडे अधिक होईल, म्हणजे 9ab होईल आणि पुन्हा इकडे अधिक वजा 18a चा वर्ग बरोबर आहे. मग आता काम करा, याच्यामध्ये सगळे ज्या किमती जे भावबंद आहे, a वर्ग AB सगळे एका बाजूला घ्या आणि यांना कॅल्क्युलेट करून घ्या काय होतंय बरोबर आहे. 6a वर्ग वजा 18a वर्ग, मग 18तून 6तून 18 जात नाही, मग 18तून 6 द्या, मोठ्या संख्येचे 18तून 6 गेला 12 वजा 12चा वर्ग. ठीक आहे? पुन्हा हे अधिक आहे, 16 आणि 9 हे अधिक आहे, 16 9 25 अधिक 25 AB. पुन्हा हे वजा वजा आहे, वजा वजा अधिक होतात,
बरोबर आहे. 23 अधिक 14 झाले 37 b चा वर्ग. हे झालं याचं विद्यार्थी मित्रांनो फायनली आन्सर. हे झालं त्याचं फायनली आन्सर. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, दिलेल्या दोन राशींची बेरीज करा. सेम टू सेम बघा काय दिले, सेम टू सेम या दोघांची तुम्हाला काय करायची, बेरीज करायची. या अधिकने काय करा, या सगळ्यांना गुणून घ्या. नंतर x वर्ग हे सगळे एका बाजूला घ्या. मग 3x वर्ग अधिक 5x वर्ग वजा 7y अधिक 9y वर्ग अधिक 16z चा वर्ग वजा 8z वर्ग. मग आता काम करा, यांना काय करा, एका साईडला घ्या. घेतले ना, मग आता इथं बघा 5 आणि 3 8x वर्ग. बरोबर आहे. हा अधिक वजा आहे. काय अधिक वजा वजा होतो म्हणून 9तून 7 गेला 2 म्हणून 2y वर्ग अधिक द्या. मोठी संख्या 9 आहे म्हणून त्याला अधिक आहे म्हणून अधिक चिन्ह द्या. 7चं वजा चिन्ह द्यायचं नाही. पुढे बघा 16z वर्ग वजा 8z वर्ग. 16तून 8 गेला 8z वर्ग. हे झालं तुमचं मित्रांनो फायनली आन्सर. ओके, नेक्स्ट बघा सोडवा. पुढे बघा तुम्हाला दिलाय पुढचा प्रश्न. डायमीटर 49 दिले तुम्हाला, तर तुम्हाला काय दिले, 80 रोटेशन दिले तुम्हाला. तर किती अंतर कापू शकतो तुम्हाला हे घ्यायचे. मग सर्क्युम्फरन्स बरोबर आहे, काय घ्या, परिघ घ्या. परिघ म्हणजे काय, सर्क्युम्फरन्स. सी बरोबर 2 πr. किमती टाकून घ्या. ठीक आहे ना, लक्षात घ्या. त्रिज्या डायमीटर तुम्हाला 49 दिला, मग त्रिज्या किती येईल, 49 भागिले 2. बरोबर आहे. डायमीटरच्या नेहमी त्रिज्या असेल, त्रिज्याच्या दुप्पट डायमीटर असतो. पण आता तुम्हाला त्रिज्या 49 भागिले 2 पॉईंट मध्ये येईल. मग 49 भागिले 2 तसंच ठेवा. मग लक्षात घ्या, किमती टाकून घ्या. 2 πr ची याच्यामध्ये किमती टाकून घ्या. 2 πr ची किंमत टाकल्यानंतर 2 गुणिले 22/7 गुणिले 49 भागिले 2. मग याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे 154 सेंटीमीटर. 154 सेंटीमीटर 154 सेंटीमीटर. मग आता टोटल डिस्टन्स, टोटल अंतर तुम्हाला काय करा, 154 गुणिले 80 करा. म्हणजे तुम्हाला उत्तर भेटणार आहे 12,320. हे त्याचं काय असणार आहे, एकूण अंतर कापतं. किती वाटतं, 12,320 हे एकूण त्याचं अंतर कापतं. पुढे बघा, मी 80 फेऱ्यामध्ये किती सेमी अंतर पार पाडू शकतो. सेमी विचारले, किती सेमी. मग त्रिज्या तुम्हाला 21 सेमी दिली आणि त्याला काय करा, लगेच काय करा, मीटर मध्ये कन्वर्ट करा. आणि जे डिस्टन्स पण दिले तुम्हाला किलोमीटर मध्ये, त्याला पण काय करा, मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. बघा इथं केले खाली बघा, टोटल डिस्टन्स बघा 2.64 किलोमीटर. याला काम करा 2640 मीटर मध्ये कन्वर्ट करा. आर ची किंमत 21 बरोबर आहे. मग सेंटीमीटर आहे, मग काय करा, मीटर मध्ये घ्या 0.21 मीटर. सर्क्युम्फरन्सची किंमत, सर्क्युम्फरन्स काय आपला सर्क्युम्फरन्स म्हणजे याला लक्षात घ्या, परिघ घ्या. हा इथं लक्षात घ्या, याला काय घ्या, परिघ घ्या. मराठीमध्ये परिघ म्हणतात. सी बरोबर काय, 2 πr. मग याची किमती टाकून घ्या. 2 गुणिले पायची किंमत 3.14 आणि गुणिले 0.21. 3.14 का घेतली, कारण जर तुमची त्रिज्या किंवा जर तुमचा डायमीटर हा पॉईंट मध्ये येत असेल तर तुम्हाला 3.14 घ्यावा लागतो. मग याला जर आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला किती उत्तर भेटणार आहे, 1.3197 मीटर उत्तर भेटणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे काय, किती रोटेशन तुम्हाला दिले त्याचं जर काढायचं असेल तुम्हाला, तर डिस्टन्स भागिले सर्क्युम्फरन्स घ्या. मग 2640 भागिले 1.319 घ्या. तुम्हाला फायनली उत्तर भेटणार आहे मित्रांनो 2001.5 इतके रोटेशन त्याचे होऊन जाते. समजते. फास्ट होत असेल तर व्हिडिओ स्लो करून बघा, काय अडचण नाही. थोडं पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या. काय अडचण नाही, पण लक्षात घ्या, प्रयत्न करा. ठीक आहे. तर फायनली विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीचा आपण गणिताचा पेपर बघितलाय, कशा प्रकारे झालाय. तो थोडासा व्हिडिओ हळू घ्या. ठीक आहे ना, स्क्रीनशॉट काढा, शेअर करा. काय अडचण नाही. बघा मी पुन्हा एकदा तुमचं आता दाखवतो. बघा पुन्हा एकदा मी पहिल्या पानावर जातो, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे ना. बघा पहिलं पान एकदम हळू स्क्रोल करतो मी. एकदम हळू स्क्रोल करतो, जेणेकरून तुम्हाला आता स्क्रीनशॉट काढता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, काय अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करा. विनाकारण फोन करू नका. आणि तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर पुन्हा सांगतो, तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही पुढचे आपल्या. लक्षात घ्या, सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमच्यासाठी सांगतो, हँडरायटिंग माझी नाहीये, त्याच्यामुळे समजून घ्या. ठीक आहे ना, हँडरायटिंग माझी नाहीये, त्याच्यामुळे समजून घ्या. फक्त मी एक्सप्लेन करायचं काम करतोय मित्रांनो. ठीक आहे, चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि आय होप सगळे सबस्क्राईब करताय, पाठीमध्ये देतो. जर मी तुम्हाला पाठीमध्ये देतो, तुम्ही करा. लक्षात घ्या मित्रांनो, आता लवकरच स्कॉलरशिपचे पण NMSC लेक्चर आपण सुरू करणार आहे आता 8वीचे. त्याचा तुम्ही मोफत फायदा घ्या आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. तोपर्यंत सर्वांना काळजी घ्या. आणि लक्षात घ्या, सबस्क्राईब करा. आणि नुसते सबस्क्राईब करून ठेवू नका, व्हिडिओ बघा. जे टाकणार आहे स्कॉलरशिपचे लवकरच लाईव्ह तास होणार आहे. तुमचा जो सिलेबस आहे गणिताचा, तोही आपण फ्रीमध्ये शिकवणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा फायदा घ्या. आणि बघू आपण पुढचं एकदा डिस्कस करू. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.